नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चाललेलो आहे एका नव्या ट्रेकमध्ये आणि खूप दिवसांनी ॲक्च्युली आपण भेटलो आहे. पण तरी पण आता बघूया की कसं काय होतं आहे. चला. आपण आपल्या यूट्यूब चॅनलचं नाव चेंज केलं आहे. आधी आपण अननोन ट्रॅव्हलर करून होतं, आता आपण केलं आहे हार्ड व्यक्तिमत्व, जे आपल्या पर्सनॅलिटीला सूट पण करत आहे. सो चला बघूया आता आपण कसं करतो आहे. सो आता स्टेशनला आलो आहे. वाशी ट्रेन लागलेली आहे, बघू शकता. 11:17ची वाशी ट्रेन लागलेली आहे. सो बघूया आता ट्रेन आली का आपल्याला सानपाड्याला जायचं आहे. सानपाड्यावरून मग पुढची. सो गाई सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि आपण हे पाण्याचं कुंड बघू शकता. हे पाण्याचं कुंड स्थित आहे रतनवाडी या गावामध्ये. सो आता आपण जाऊया अमृतेश्वर मंदिराच्या इकडे, जे की इकडे जवळपास आहे. सो देवाचं दर्शन घेऊ आणि आपण ट्रेकला सुरुवात करू. सो आता आपण चाललो आहे अमृतेश्वर महादेव मंदिराकडे, जे इकडे रतनगडच्या पायथ्याशीच आहे. मंदिर पूर्ण वेलीने दगडी बांधकामात बांधलेलं आहे. या महादेवाच्या मंदिरात आपल्याला 2 नंदी पाहायला मिळतात. आणि मंदिरात स्थित असलेले जे शिवलिंग आहे ते आपल्याला पूर्णपणे पाण्याखाली पाहायला मिळते, जसं की तुम्ही बघू शकता. भावानो, हे तुम्ही बघू शकता. ह्या जे दगडी स्तंभ आहेत त्याच्यावरती जे कोरीवकाम केलेले आहे ते अतिशय अचूक आणि अद्भुत आहे. तर महादेवाचं छानपणे दर्शन घेऊन आता आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करत आहोत. सुरुवातीला आपल्याला ह्या शेतातून पुढे जायचं आहे. तर बघूया चला कसं होतंय. ट्रेकच्या सुरुवातीलाच एकदम फिल्मी सीन आपल्याला भेटलेला आहे आणि आपले ग्रुप मेंबर पण खूप मजा घेत आहेत. जंगल पॅच चालू आहे. मित्रांनो, जंगल पॅच सुरू झालं आहे. आम्ही चालू आहे वरती. या साईडने आमच्या नदी आहे.
हे बाकीचे सगळे पुढे आहेत. मला सांगतो मित्रांनो, ट्रेक सुरू झाल्यापासून इतके सीन मस्त मस्त भेटतात ते खरंच. आता हाच बघा. पुढे आलो, आपल्याला इकडे शिड्यांचा पॅच लागलाय. चलो मस्त आहे. आणि आता हिचे शूज तुटलेत. चला आता थोडं पुढे जाऊ आणि काहीतरी जुगाड करूया. व्यू तो देखो मेरे बब्बू. बहुतेक अर्धा ट्रेक झालाय आपला, थोडंसं बाकी. आता एका तासात आपण वरती जाऊ, तुम्हाला नजरे दाखवतो. ही सगळी सिनरीचा आता आनंद घेऊन आम्ही चाललोय आता पुढे. वा वा. मगाशी ते ताईचे शूज तुटलेले, तर त्यांना तात्पुरता जुगाड म्हणून आपण आपले शूज दिलेत आणि आपण त्या मागे जे दुकान होतं तिकडून सँडल घेतलेली आहे. सो चला करूया मजा. सगळं की मस्त आहे, सुंदर असा रस्ता. रत्नगड नाव शोभेल असं दिलं आहे मला. सिरियसली काय सुंदरता आहे बघा ना. ते आमची मंडळी येतात ते हळूहळू. बऱ्यापैकी गड झाला आपला सर्कल. हो ना, ऑलमोस्ट पोचलोय. फक्त 200 मीटर राहिले. पण असा उभा चढे जरा तो कंप्लीट केला का मग आपण वर दाखवतो. जस्ट 200 मीटर्स आणि वरती पूर्ण फॉगी वातावरण झालेलं आहे.
इकडे बघताय सगळी फुलं झूम करतो, दिसत आहेत का? खूप मजा येते भाई, म्हणजे सिरियसली ज्याला फोटो काढायची आवड आहे ना त्यांनी रत्नागड करावा. हा ओ ये पुढे आकड ओ ये भाई नीचे मिले थे अभी मंकी भाई हा ठीक आहे ना, येईल ना ती. अरे ही पण एक शिवी होती. कुठे कुठे बघतो ना, ये ना. कुठे इसकी चिल में दिल बोई. हा बा कसा आलो मी राबरू. एकदम पालांडे बोलते. इकडून वरती आलो का हा आपल्याला हनुमान दरवाजा दिसतो. तेच जर आपण तिकडून राईट मारून सरळ आलो की ही आमची ताई आणि आई रत्नदेवीची गुफा आहे. त्याच्या आतमध्ये आई रत्नदेवी विराजमान. चला आपण पुढे अजून बघूया काय काय. पुढे मारुती राय रक्षण करतायत. तिकडे गुफा आहे बाई. चला बघू. चला आपण मध्य दरवाजातून आतमध्ये जाऊया. मला काही चहा मॅगी भेटते इथं. आज आणायचे खूप मंडळी आलेली दिसत आहेत गडावरती. गड उतार चालू आहे, पण हनुमान दरवाजा बघितला, तिथले ते पाण्याची टाकी पण बघितले. आता आपण उतरतोय साम्राज्य मार्गे. चला आता बघूया उतरायला किती टाइम लागतो आपल्याला. चढायला आपल्याला कमी 4 तास लागलेत. नॉर्मली 3 तास लागतात, पण आमच्याकडे बाबा आम्ही फोटो खूप काढतो. चला बघूयात आता किती वेळ लागतो. ते पूर्ण असे बॅरिकेड लावलेत, त्याच्या बाजूबाजूनेच आपल्याला जायचंय. पूर्ण सरळ चालत मस्तपैकी खाली उतरूया आणि थाळी जे आपलं जेवण आहे आज मस्तपैकी नॉनव्हेज. नवरात्री संपल्यात, मस्तपैकी नॉनव्हेज जेवण असणार. मग आता आडवा हात मारूया. हाय 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 बघा, पूर्ण गडाची तटबंदी आहे. काय सुंदर वातावरण आहे बघा. हो हो हो, पूर्ण फुलांनी बहरलेला गड आहे. इथून आपण असे आलो. ठीक आहे, खाली उतरताच आपल्याला इकडे हा दरवाजा भेटतो. पुढे तुम्हाला दरवाजा, याला कल्याण दरवाजा असं म्हणतात.
कारण की ही जी वाट आहे तिथून कल्याण आणि कोकण साईड दिसते. या तिकडे आपण फोटो काढले. कल्याण दरवाजा बघितला. कल्याण दरवाजा चढून जेव्हा आपण वरती येतो तेव्हा आपल्याला हे कुंड बघायला भेटतात. पूर्वीच्या काळी हे कुंड पाण्याचा साठा म्हणून वापरले यायचे. तसेच पिण्यायोग्य पाणी आहे हे आत्ताचं. बघू शकता एकदम क्लीन आहे. ती रचना बघा फक्त. ते तिथून पाणी पडतंय, ते पाणी इकडे पण भरलं जातं आहे, इथून मग इकडे भरलं जातं आहे, इथून ते इकडे भरलं जातं आहे, इथून पुन्हा इकडे भरलं जातं आहे. सेम तसंच त्या कुंडातलं पाणी ह्या कुंडात सुद्धा येते. किती मस्त आहे. आणि हे सुंदरता हो. तर ह्याच्यातून आपल्याला पलीकडे जायचं आहे सामरत गावात. आल्या इकडून आपल्याला असं सरळ सरळ खाली उतरायचं आहे. हे असं पूर्ण सुरुवात झालेली आहे. आता आपण आलोय त्र्यंबक दरवाजाला. डिंग 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 डिंग. त्यांना मजा वाटते असं. सर दरवाजा आहे मस्त आहे की. दरवाजा म्हणजे दरवाजाच आहे बघा. त्र्यंबक दरवाजा उतरून आता आपल्याला असं खाली जायचं आहे. तो तिथून आपण वर उतरून सर त्या साईडने खाली आलोय. त्या तिथल्या गावात जायचं आपल्याला. तर मित्रांनो, दरवेळीप्रमाणे यावेळीसुद्धा मी ब्लॉग एंड करायला विसरलो. तर आपण ती वारूळ बघितली. तिथून मग आम्ही खाली बेस कॅम्पमधला उतरलो. ते मस्त की जेवण होतं, त्या जेवणाचा आस्वाद घेतला आणि आम्ही मग मुंबईकडे परतलो. तर ह्या ब्लॉगपुरती एवढंच होतं. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला लाईक करायचे आहे, दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सबस्क्राईब करायचे आहे, तिसरी गोष्ट म्हणजे जर ब्लॉग आवडला असेल तर तुम्हाला कमेंट करायचे आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी झाल्यावरती खूप सारं प्रेम बरसवायचं आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या फॅमिलीमध्ये जॉईन व्हा. चला आतापर्यंतसाठी एवढंच. चला बाय बाय.